नमस्कार. इंडिया न्यूज 21 मीडिया परिवारामध्ये मी शुभांगी देशपांडे आपले स्वागत करते. भात शेतीसोबत भाजी आणि फुलांची शेती. पोलादपूरच्या दिविलमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय महाडच्या रावी कार्यक्रमातील ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल येथे नाविन्यपूर्ण शेतीचा आदर्श घालून दिला आहे. शेतकरी श्री नामदेव भिल्लारे यांच्या शेतामध्ये विद्यार्थ्यांनी भातासोबत मिरची, वांगी, भेंडी, राजमा आणि झेंडू फुलांचे आंतरपीक घेतले आहे. आम्ही भाताचं पीक घेतो, मटकी, मूग आणि आता फक्त गोंडा, आता वांगी, मिरची आता लागवड करण्यात. चवली लावली, आता मिरचीचं रोप तयार केले. मुलांना आल्यापासून सर्व ते दाखवतात आम्हाला आणि आम्ही त्या पद्धतीने करतोय. सर्व करत असताना काय अनुभव आहे तुमचा? काय आता अनुभव मला आता तर काहीच नाही शेतीतला. आता ही मुलं आणि कृषीवाले आणि महाविद्यालयाची मुलं आम्हाला सर्व आता माहिती पडते. सावित्री नदी काठच्या सुपीक जमिनीवर कृषी महाविद्यालय महाड व कृषी विभाग पोलादपूर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनात हा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. कारण की कृषी महाविद्यालयाच्या दादांनी पहिली मला काय आवडच नव्हती, म्हणजे इथं कोण पहिलं शेती नव्हतं करायचं, पण हे दादा आल्यापासून मी रोज 6 वाजता उठून इथं मल्यात त्या दिवशी आम्ही मल्चिंग टाकली आणि तो तिकडचा तोंड आहे तो बाबांनी मला ट्रॅक्टर शिकवलेला, त्याच्यानी मी नांगर तिकडं चालवलं आणि दादांनी पण मला खूप सपोर्ट केलं. अल निनोमुळे यावर्षी पावसाचं प्रमाण हे कमी जास्त आहे. त्यामुळं पाऊस आला तर खूप प्रचंड येईल आणि जर ब्रेक दिला तर खूप वेळ देईल. त्यामुळं त्यांनी जे मल्चिंग थ्रू जे ड्रीप लाईन सुरू केली, त्या ड्रीप लाईन थ्रू एकतर मल्चिंगमुळं गवत पण कमी वाढेल, गवताचं प्रमाण कमी वाढेल, जमीन भुसभुशीत राहील आणि दुसरं म्हणजे पाण्याची वाफ न होता पाणी पण कमी लागेल. एक शेत अनेक पिकं या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. नमस्कार, माझं नाव संतोष नारायण चिकणे आणि आम्ही दिविल इथं आमची शेती आहे आणि उन्हाळी भाजीपाला वगैरे आम्ही करतो. उन्हाळी पावसाळी तिन्ही हंगामात आमचा भाजीपाला असतो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाणी जवळ असल्यामुळं मालरानाची शेती असल्या पाण्याचा चांगला निचरा होतो आणि उत्तम प्रकारे अशी शेती या ठिकाणी होते. आणि आमचा माल आम्ही कारली 2 एकर, भेंडी 1-1.5 एकर, काकडी 20 गुंठे, 20-25 गुंठे अशी वर्षभर आमचं कंटिन्यू चालू असतं आणि आमचा माल वाशी आणि महाड, पोलादपूर या ठिकाणी सप्लाय होतो. नाही, इथं पोरांनी चांगल्या प्रकारे यांना मार्गदर्शन करून या शेतकऱ्यांनी जसा प्रयत्न केला आहे. आता ककडीमध्ये भरपूर यांना उत्पन्न भेटलं. ह्याच्या अगोदर कारल्याचा प्लॉट होता, कारल्याच्या प्लॉटमध्ये पण यांनी भरपूर उत्पन्न केलं. जे मुलांनी भरपूर काही असं म्हणजे दाखवलं आणि ती मुलं आज शेतीकडे वळली आहेत आणि त्यांनी भेंडी वगैरे भाजी ही सर्व लावलेली आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय महाड येथील 4th वर्षातील विद्यार्थ्यांनी रावे रूरल अवेअरनेस वर्क एक्सपिरियन्स म्हणजेच ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव अंतर्गत दापोली विद्यापीठाने विकसित केलेले नवीन वाण, कीड व रोग नियंत्रण, तसेच आपण पाहायला गेलो तर आता ह्याच्यामध्ये आपण पाहतो की खत व्यवस्थापन, त्यामध्ये पालेभाजीची लागवड, असे विविध प्रकारचे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे आपले कृषीदूत करत आहेत. या उपक्रमाचे पोलादपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. धन्यवाद.